वसईच्या कळंब समुद्र किनाऱ्यामध्ये एक टेम्पो पाण्यात पूर्णपणे बुडालेला आहे। आज दुपारच्या सुमारास एक टेम्पोमध्ये 10 ते 12 लोक पार्टी करण्यासाठी वसईच्या कळंब बीचवर आले होते। दरम्यान ते पार्टी करून 10 ते 12 लोक खाली उतरले आणि पाण्याच्या थोडासा प्रवाहामध्ये त्याने टेम्पो नेला, परंतु अचानक पाण्याची पातळी वाढली आणि हा टेम्पो पुढे सरकत गेला। हा टेम्पो बाहेर काढण्यासाठी जवळपास ते 10 ते 12 लोक आणि इतर लोकांनी प्रयत्न केले, परंतु त्याची चाकं जी आहे ती रेतीमध्ये पूर्णपणे रुतल्यामुळे हा काय बाहेर येऊ शकला नाही। इतक्यात पाण्याची पातळी वाढली आणि हा टेम्पो पूर्णपणे बुडालेला आहे। सध्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशामकाच्या गाड्या तिथे दाखल झालेल्या आहेत। फायर ब्रिगेडच्या मदतीने जे आहे की टेम्पो बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु रात्रीचा अंधार असल्यामुळे थोडंसं बाहेर काढण्यामध्ये त्रास होत आहे। याआधी देखील भुईगाव किनाऱ्यावर 1-2 गाड्या बुडाल्याचं आपल्याला समोर आलं होतं, परंतु जे कोणी वाहन चालक असतील ते पाण्याच्या आसपास गाडी का नेतात हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। या घटनेमध्ये कोणालाही जीवितहानी झालेली नाही, परंतु हा टेम्पो आहे सध्या पूर्णपणे पाण्यामध्ये आलेले आहे। आता जेव्हा पुन्हा ओटी येईल आणि पाणी जसं कमी होईल तेव्हा टेम्पो बाहेर काढावा लागणार आहे। त्यासाठी JCBची मदत घ्यावी लागेल, दोरीची मदत घ्यावी लागेल, स्थानिक लोकांची मदत घ्यावी लागेल। त्यामुळे हा टेम्पो आता निघणार कधी हे पाहावं लागणार आहे। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।